हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी या लेसनमधील इलिस्ट्रेशन नंबर 1 पाहणार आहे। तर पेज नंबर आहे तुमचा 3.69। याच्यावर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करणार आहोत। क्वेश्चन रीड करताना तुम्ही काय करायचं आहे, जी तुम्हाला इथे ट्रायल बॅलन्स दिलेला असतो त्या ट्रायल बॅलन्समध्ये प्रत्येकाच्या नावापुढे ती कोणत्या नोटला जाणार आहे त्या नोटचं नेम किंवा त्याचा नोट नंबर तुम्ही इथं नोट करायचा आहे। तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करूया। ॲक्टिवा लिमिटेड अजमेर वॉज इनकॉर्पोरेटेड विथ अन ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ ₹20 lakh divided into 20,000 equity shares of ₹100 each. The following ledger balance have been extracted from their books as on 31st March 2024. म्हणजे तुम्हाला लेजर बॅलन्स दिलाय, म्हणजे लेजरचा बॅलन्स म्हणजेच ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। ह्या ट्रायल बॅलन्सवरून तुम्हाला बॅलन्स शीट वगैरे काय खाली सांगितलेलं आहे काय रिक्वायर्ड आहे ते। तर यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ बॅलन्स शीट as at 31st March 2024 of the company as per Indian accounting standard in accordance with division 2 to the schedule 3 of Companies Act 2013। म्हणजे तुम्हाला एक बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे या क्वेश्चन वरून, म्हणून आपण ह्या ट्रायल बॅलन्स वरून बॅलन्स शीट बनवणार आहोत। बॅलन्स शीट बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला नोट तयार कराव्या लागतील आणि नंतर मग तुमची बॅलन्स शीट होईल। पण जेव्हा तुम्ही आन्सर तयार कराल तेव्हा सगळ्यात पहिलं तुम्हाला एक अशी बॅलन्स शीट तयार करायची आहे। बॅलन्स शीट तयार झाल्यानंतर तुम्हाला अशा नोट्स तयार करायच्या आहेत की ज्या मी इथं नोट्स आखून घेतलेल्या आहेत। ह्या नोट मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तर त्या नोट्स पहिल्या पहा, त्या लर्न करून घ्या, मग तुम्हाला इथं पोस्टिंग करता येईल। आपल्याला पोस्टिंग इथं करायचं आहे। ह्या नोट मी आखून घेतलेल्या आहेत ॲसेट आणि लायबिलिटीच्या, आणि ह्या नोट झाल्यानंतर ह्याची जी टोटल आहे ते आपल्याला इथं बॅलन्स शीटमध्ये पुट करायची आहे। तर आपण पहिलं काय करतो, आखताना आन्सर हे आहे तुमचं, इन द बुक्स ऑफ ॲक्टिवा लिमिटेड अजमेर बॅलन्स शीट ॲज ॲट 31st March 2024 आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे इन व्हर्टिकल फॉर्म्स। आपण कोणत्या टाईप्समध्ये बॅलन्स शीट बनवतोय, तर व्हर्टिकल उभी बॅलन्स शीट बनवतोय। ह्याच्या अगोदर तुम्ही हॉरिझॉन्टल बनवत होता, आता आपण व्हर्टिकल फॉर्ममध्ये बनवतोय ॲज प्रिस्क्राइब्ड अंडर डिव्हिजन 2 टू द शेड्यूल 3 ऑफ कंपनी ॲक्ट 2013। आता हे जे तुम्हाला सांगितलं आहे ते क्वेश्चनमध्ये इथं सांगितलंय त्यांनी की कोणती डिव्हिजन आहे, शेड्यूल कोणता आहे, कंपनी ॲक्ट कोणता आहे, तर हे तुम्हाला इथं व्यवस्थित नाव देता आलं पाहिजे। तर सर्वात प्रथम आपण काय करूया, ट्रायल बॅलन्स रीड करूया। ट्रायल बॅलन्सला सांगितलेलं आहे पहिलं नाव आहे शेअर कॅपिटल। शेअर कॅपिटलची नोट आहे लायबिलिटीची शेअर कॅपिटल। आता इथं नीट बघायचं तर ॲसेट आणि लायबिलिटी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत। इथं असं सेपरेट देत नाहीत की ॲसेट कोणती आहे लायबिलिटी कोणती आहे, पण त्या नावावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते काय आहे। तर इथं सांगितलं शेअर कॅपिटल, तर शेअर कॅपिटल काय आहे, आपली लायबिलिटी आहे। आणि मग हे कोणत्या शेड्यूलला येतं, तर इक्विटी कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटलच्या नोटला हे जातं। तर तुम्ही इथं नाव लिहून ठेवा इक्विटी शेअर कॅपिटल, पेन्सिलने लिहा, मी पण लिहून ठेवते, मग मला पटपट कळतं की आपल्याला कोणत्या नोटमध्ये पोस्टिंग करायचं आहे। पण रीड करताना इथं नाव लिहिणं गरजेचं आहे। जर तुम्हाला नोट नंबर पाठ असेल तर तुम्ही नोट नंबर टाकू शकता, पण इथं तुम्ही लिहून घ्या इक्विटी शेअर कॅपिटल। इथं सांगितलंय त्यांनी शेअर कॅपिटल फुल्ली कॉल्ड ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each। म्हणजे शेअर कॅपिटल आहे 15 लाख, सगळेच्या सगळे शेअर्स विकले गेलेत आणि ₹100 वसूल झालेले आहेत, म्हणून ह्याच्या पुढं लिहून ठेवा इक्विटी शेअर कॅपिटलच्या नोटला जाणार आहे। ही लायबिलिटी आहे, हवं तर तुम्ही इथं एल लिहू शकता म्हणजे लायबिलिटी। त्याच्यानंतर लिहिले आउटस्टँडिंग सॅलरी। आता आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे कुणाची तर पगार द्यायचा राहिलाय, देणं आहे, देणं आहे म्हणजे काय आहे, तर ही पण लायबिलिटी आहे। मग हे कुठे येतं, तर ऑदर करंट लायबिलिटीला। नेहमी लक्षात ठेवा जे पण ॲडजस्टमेंट असतात म्हणजे आउटस्टँडिंग, प्रिपेड, ॲक्रुड वगैरे अशा, तर त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट ऑदर करंट लायबिलिटीलाच जातात। ही ॲक्च्युली मागच्या वर्षीचं सॅलरी द्यायची राहिली म्हणून हे देणं आहे, तर लायबिलिटीला येणार देणं आहे, म्हणून लायबिलिटीचा मिनिंग आहे द्यायचं आहे आपल्याला, ज्यांच्याकडून आपण घेतलंय त्यांना परत करायचं आहे। मग हे आउटस्टँडिंग सॅलरी कोणाचा तरी पगार द्यायचा राहिलाय, मार्च महिन्याचा पगार आपण एप्रिलमध्ये देतो, म्हणून नेहमी सॅलरी आउटस्टँडिंग राहते। तर ह्याचं पोस्टिंग होणार आहे अदर करंट लायबिलिटी, ह्याच्या पुढे लिहून ठेवा अदर करंट लायबिलिटी।
त्याच्यानंतर सांगितले लँड ही काय आहे, ॲसेट आहे. तर लँड ही पहिलीच नोट नंबर आहे तुमच्या ॲसेटची, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, तर तिथंही जाईल. त्याच्यानंतर आहे ट्रेडमार्क ही पण तुमची ॲसेट आहे, बट ही इंटेन्जिबल ॲसेट आहे, म्हणून आपण ते कोणत्या हेडला जाणार आहे, अदर इंटेन्जिबल्स, ही तुमच्या ॲसेटची नोट आहे. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती जेव्हा मी नोट सांगितल्या होत्या तुम्हाला तेव्हा, तर ऑल टाईप्स ऑफ रिझर्व आपलं जी अदर इक्विटीलाच जातात. तर इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व, सगळे रिझर्व जेवढे पण तुमच्या नावाच्या शेवटी रिझर्व येईल ते सगळे रिझर्व अदर इक्विटीला जातात, म्हणून हे लायबिलिटीची नोट नंबर आहे, मला वाटतं 15 असेल, तर अदर इक्विटीला जाईल. तर त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल. तर ट्रेड पेएबलची सेपरेट नोट आहे, त्याचं नाव पण आहे ट्रेड पेएबल, तर ह्याचं पोस्टिंग त्याच नोटला करायचं आहे. ट्रेड पेएबल ही आहे लायबिलिटी. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट, आता क्रेडिट बॅलन्स लिहिलं आहे. क्रेडिटचा अर्थ आहे लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात आणि ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात. तर क्रेडिट लिहिले याचा अर्थ ही लायबिलिटी आहे. आता डिपॉझिट हा शब्द आला ना की तुम्ही लक्षात ठेवा ते लोनशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही काय केलं आहे, फिक्स डिपॉझिट ठेवलं आहे. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमची कंपनी बँकिंग व्यवसाय करत असेल तर तुम्ही काय करता, कस्टमर काय करतं तुमच्याकडे आणून फिक्स डिपॉझिट ठेवतं. तुम्हाला काय करावं लागतं, त्यांनी जर तुम्हाला पैसे दिले तर त्याचे पैसे तुम्हाला देणं असतं. म्हणजे समजा 5 वर्षासाठी कस्टमरने तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट ठेवले, तुम्ही बँक आहात, पण तुम्ही काय करणार 5 वर्षानंतर आफ्टर 5 इयर्स तुम्ही त्यांना परत त्यांचं फिक्स डिपॉझिटची अमाऊंट प्लस इंटरेस्ट तुम्ही त्यांना परत करणार आहे. म्हणजे तुम्ही याला त्यांनी लोन दिलं, याचा अर्थ तुम्हाला त्यांनी लोन दिलं. तर हे फिक्स डिपॉझिट क्रेडिट बॅलन्स असेल तर लक्षात ठेवायचं ते बॉरोइंग आहेत. बॉरोइंग म्हणजे लोन टेकन फ्रॉम अदर्स, म्हणजे कुणाकडून तरी आपण लोन घेतलंय. तर हे आहे 1 लाख फिक्स डिपॉझिट आहे. क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे तुम्ही नाही डिपॉझिट ठेवलं, तुमच्याकडे कस्टमरने डिपॉझिट ठेवलेत, म्हणून हे बॉरोइंगला येईल. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हाइडेड असा शब्द आला, प्रपोज, तर नेहमी लक्षात ठेवायचं ते प्रोव्हिजनच्या नोटला येतं. तर प्रोव्हिजनची नोट ही लायबिलिटीला आहे, तर हे जाईल लायबिलिटीच्या नोटला. नोटचं नाव आहे प्रोव्हिजन, त्याच्यासमोर लिहून ठेवा प्रोव्हिजन. त्याच्यानंतर आहे करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. आता इथं इन्व्हेस्टमेंट लिहिलं आहे आणि इन शब्द आला आहे, इन म्हणजे मध्ये, शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं आणि करंट लिहिलं आहे म्हणजे आत्ता चालू वर्षी तुम्ही काय केलेलं आहे, चालू वर्षासाठी तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलं, म्हणजे तुम्ही दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्याच्यात करंटला आत्ता इन्व्हेस्टमेंट केली, म्हणून हे करंट इन्व्हेस्टमेंटला येईल. तर हे आहे ॲसेट, कारण तुम्ही गुंतवलेत पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. जे मिळणार आहे म्हणजे ॲसेट आणि देणं आहे म्हणजे लायबिलिटी. तर हे तुम्ही इन्व्हेस्ट केले, तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत, म्हणून हे ॲसेटला जाईल. नाव आहे इन्व्हेस्टमेंट आणि करंट इन्व्हेस्टमेंटला जाईल कारण करंट हा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर आहे लॉंग टर्म लोन फ्रॉम गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता फ्रॉम शब्द काय सांगतो, फ्रॉम हा वर्ड सांगतो की गव्हर्नमेंटकडून तुम्ही लॉंग टर्म लोन घेतलंय, तर ह्याचा अर्थ आहे लोन टेकन फ्रॉम गव्हर्नमेंट आणि लॉंग टर्म आहे. तर हे लॉंग टर्म बॉरोइंगला जाईल, ही तुमची लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर आहे कॅश ऑन हँड, तुमच्या हातात असलेले शिल्लक पैसे, तर ती जाईल कॅश अँड कॅश इक्वॅलंटला. तर ही आहे तुमची ॲसेट, तुमच्याकडे असलेले पैसे. त्याच्यानंतर आहे डिपॉझिट विथ कस्टम ॲथॉरिटीज. आता बघा डिपॉझिट इथं पण वर होतं फिक्स डिपॉझिट, आता इथं पण आहे डिपॉझिट विथ कस्टम ॲथॉरिटीज. आता इथं नीट बघायचं, डिपॉझिट हा वर्ड जरी सेम आला तरी विथ हा शब्द सांगतो कस्टम ॲथॉरिटीजकडून तुम्ही काय घेतलंय, डिपॉझिट कस्टम ॲथॉरिटीजला पैसे दिलेत. म्हणजे तुम्ही काय केलंय की कस्टममध्ये, म्हणजे तुम्हाला आता हे थोडासा नवीन शब्द आहे, जेव्हा आपण गुड्स बाहेरच्या देशामध्ये सेल करतो तेव्हा आपण काय करतो, काहीतरी थोडं डिपॉझिट आपण कस्टम ऑफिसरकडे किंवा कस्टम जे विभाग आहे त्याच्याकडे ठेवतो, म्हणून आपण ठेवतो पैसे, नंतर ते पैसे आपल्याला मिळतात, म्हणजे आपण ॲडव्हान्स ठेवतो सुरक्षिततेसाठी, तर त्याला म्हणतात डिपॉझिट विथ कस्टम ॲथॉरिटीज. तर हे तुमच्या ॲसेटला येईल, कारण तुम्ही पैसे ठेवलेत ॲथॉरिटीजकडे, पैसे तुमचे आहेत, तुम्हाला परत मिळणार आहे. कधी आपण बँकेत पैसे ठेवतो, कधी कंपनीकडे शेअर मार्केटमध्ये ठेवतो, कुठंतरी इन्व्हेस्ट करतो, तर हे कुणाकडे दिलेत तुम्ही पैसे, कस्टम ऑफिसकडे दिलेत, कस्टम ॲथॉरिटीजसाठी, म्हणजे तुमच्या मालाच्या सुरक्षिततेसाठी डिपॉझिट ठेवलं आहे. तर हे आहे तुमचं ॲसेट आणि तुमच्या लोनला जाईल, लोन्स अँड ॲडव्हान्समध्ये, किंवा नुसतं लोन लिहिलं तरी चालेल. तर हे शॉर्ट टर्म लोन आहे, तर हे तुमची ॲसेट आहे.
तुम्ही लोन ठेवलंय म्हणजे तुम्ही पैसे तुमचेच आहे, तुम्ही कस्टम ऑफिसमध्ये ठेवले, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. त्याच्यानंतर आहे कॉल्स इन ॲरियर्स. कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे तुमच्या शेअर्सवर, हे जे शेअर कॅपिटल आहे त्याच्यावरचे काही लोकांनी पैसे दिलेले नव्हते, म्हणजे द्यायची बाकी आहे, त्यांनी तुम्हाला पैसे दिले नाहीत, म्हणजे कॉल्स राहिलेत मिळायचे, तर हे ॲरियर्स आहे, म्हणजे आउटस्टँडिंग आहेत पैसे मिळायचे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे हे पहिल्या नंबरचं शेअर कॅपिटल आहे 15 लाख, तर 15 लाखमधून हे तुम्हाला ॲरियर्सचे पैसे मायनस करायचे आहेत, कारण ते पैसे कॅपिटल तुम्हाला मिळालेलं नाही. म्हणून हे तुमच्या नोट नंबर 14 आहे, लायबिलिटीची पहिलीच नोट आहे शेअर कॅपिटल म्हणून, इक्विटी शेअर कॅपिटल. तर ह्या शेअर कॅपिटलमधून कॉल्स इन ॲरियर्सची अमाऊंट लेस होईल. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल म्हणजे तुमच्या अदर करंट लायबिलिटीला येईल, कारण तुम्ही कोणाला तरी माल उधारीवर विकलेला आहे, तर ते जाईल अदर करंट लायबिलिटीला. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. तर बिल्स रिसिवेबल बघा, जसं तुम्ही हे अदर करंट लायबिलिटीला जातं तसं हे लोन्स अँड ॲडव्हान्सला जातं, कारण तुम्ही काय करता, कुणाला तरी उधारीवर माल विकलाय बट त्याच्यावर तुम्ही इंटरेस्ट घेणार आहात, म्हणून ह्याला म्हणतो आपण बिल्स रिसिवेबल. म्हणजे तुमचे पैसे कुणाकडे तरी आहेत, म्हणजे कुणाकडे आहे तर तुमच्या कस्टमरकडे आहेत, त्याला तुम्ही उधारीवर गुड्स सोल्ड केलाय, तो तुम्हाला पैसे देणार आहे. ॲसेटचा अर्थ काय आहे, पैसे मिळणार आहेत, मग त्याला आपण म्हणतो लोन्स अँड ॲडव्हान्स. तुमचे पैसे त्याच्याकडे आहेत, तो तुम्हाला देईल. तर बिल्स रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल वेगळं, ट्रेड रिसिवेबलची सेपरेट नोट असते, बिल्स रिसिवेबल लोन्स अँड ॲडव्हान्सला येतं. प्लांट अँड इक्विपमेंट ही तुमची नोट नंबर 1 आहे, पहिलीच आहे, फिक्स ॲसेट आहे किंवा नॉन करंट ॲसेट आहे, तर ह्याला आपण म्हणतो पहिली नोट नंबर आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, त्याच्यामध्ये ही जाईल. तर तुमची ही ॲसेट आहे, ही ॲसेट आहे, ही पण ॲसेट आहे, ही वरची लायबिलिटी होती. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग आहे, ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट मिळायचा आहे, मिळणार असेल तर समजायचं ते ॲसेट आहे. मग या ॲसेटची नोट आहे तुमची आणि ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग हे काय असतं, ॲडजस्टमेंट असते, म्हणून हे अदर करंट ॲसेटला येईल. तर ही आहे तुमची ॲसेट, अदर करंट ॲसेट. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. आता तुम्हाला वाटेल कॅपिटल आहे म्हणजे लायबिलिटी आहे, तर नाही, ही वर्क इन प्रोग्रेस ही तुमची ॲसेट आहे, म्हणजे तुमच्या मालावर प्रक्रिया चालू आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बिल्डिंग बांधताय, तर बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे, पण बिल्डिंग ही तुमची ॲसेट आहे, म्हणून वर्क इन प्रोग्रेस हे तुमच्या ॲसेटला येतं आणि ॲसेटचं नावच आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. तर नोट नंबर 2 मध्ये हे जाईल, तर ही पण तुमची ॲसेट आहे. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड. स्टॉक एनी टाईप्स ऑफ स्टॉक, तो जातो इन्व्हेंटरीला. तर स्टॉक आहे, इन्व्हेंटरीची नोट आहे, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक इन ट्रेड इन्व्हेंटरीच्या नोटला जाईल, ही आहे तुमची ॲसेट. मार्जिन मनी म्हणजे की जे आपण सुरक्षिततेसाठी ठेवलेले असतात त्याला आपण मार्जिन मनी म्हणतो, हे पण तुमच्या ॲसेटला म्हणजे कॅश इन हँड सारखंच आहे असं लक्षात ठेवा. शेअर प्रीमियम हे एक अपवाद आहे. शेअर प्रीमियमचा अर्थ आहे की तुम्ही 100 रुपयाचा शेअर्स असेल तर तो 110 रुपीजला म्हणजे त्याच्या फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त प्राईसला सोल्ड केला की जे वरची अमाऊंट असते, म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स 110 रुपयाला विकला, म्हणजे जे 10 रुपीज जास्त घेतले त्या 10 रुपीजला आपण प्रीमियम म्हणतो. तर ते शेअर प्रीमियम आपण ॲज अ कॅपिटल म्हणून यूज करू शकत नाही, तर ते अदर इक्विटीला येतं. म्हणून हे चांगलं लक्षात ठेवा, प्रत्येक क्वेश्चनमध्ये शेअर प्रीमियम असतो, सर्वसाधारण बऱ्याच क्वेश्चनमध्ये असतो. तर मग शेअर प्रीमियमला तुम्ही कोणत्या नोटमध्ये पुट कराल, तर अदर इक्विटीला, ही आहे तुमची लायबिलिटी. त्याच्यानंतर आहे डिबेंचर रिडम्पशन रिझर्व. एनी टाईप्स ऑफ रिझर्व शो ऑन द अदर इक्विटीज नोट. अदर इक्विटीच्या नोटमध्ये आपण हे शो करणार आहे एनी टाईप्स ऑफ रिझर्व. तर हा कोणता रिझर्व आहे, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व. तर आता तुम्हाला ह्याचा मिनिंग नाही कळला तर रिझर्व तुम्हाला माहिती आहे, तर रिझर्व असा शब्द दिसला की मग तुम्ही कुठे पुट करायचं आहे, अदर इक्विटी, ही आहे तुमची लायबिलिटी. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युएटी. प्रोव्हिजन हा शब्द आला, ग्रॅज्युएटी हे तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तरी ग्रॅज्युएटी म्हणजे रिटायरमेंट नंतर जे कर्मचाऱ्याला आपण पगार देतो, पेन्शन देतो किंवा ग्रॅज्युएटी म्हणतात त्याला, थोडा वेगळा शब्द आहे, पेन्शन सारखाच असतो. तर ज्याला ग्रॅज्युएटी दिली जाते, मग ते कर्मचारी रिटायर झाल्यानंतर दिली जाते, तर मग त्याच्यासाठी कंपनी काय करते, अगोदर तरतूद करून ठेवते, त्याला प्रोव्हिजन म्हणतात. तर प्रोव्हिजन हा वर्ड आलाय म्हणून हे प्रोव्हिजनच्या नोटला जाईल आणि ही तुमची ॲसेट आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन ही तुमची लायबिलिटी देणार आहे आपण,
तर त्याच्यानंतर आहे व्हेइकल. व्हेइकल म्हणजे गाडी. तर ही तुमच्या नोट नंबर 1ला जाईल, कारण ही फिक्स ॲसेट आहे, लॉंग टर्म चालते. नॉन फिक्स ॲसेट किंवा त्याला आपण नॉन करंट ॲसेट म्हणतो. नोट नंबर 1 आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटला जाईल. त्याच्यानंतर आहे सेक्युरिटी डिपॉझिट. आता इथं डेबिट बॅलन्स आला बघा, इकडं क्रेडिट बॅलन्स होता फिक्स डिपॉझिटला, इथं आहे सेक्युरिटी डिपॉझिट डेबिट बॅलन्स. डेबिट ॲसेटचे सगळे बॅलन्स, ॲसेट डेबिट लिहिलं की समजायचं ते ॲसेट आहे, तर हा ॲसेट आहे. तर सेक्युरिटी डिपॉझिट ही ॲसेट आहे. आता डिपॉझिट म्हणजे काय, तर आता तुम्ही बँकिंग व्यवसाय करताय, तुमच्याकडे कस्टमरने डिपॉझिट ठेवलेले आहेत. एक मिनिट इथं समजा असं आहे की ॲसेट आहे. ॲसेटचा अर्थ काय सांगतो की तुम्ही कुठंतरी डिपॉझिट ठेवलं आहे सेक्युरिटीमध्ये, कस्टमरने नाही, तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवलेत असं समजा. तर तुम्ही पैसे बँकेत ठेवले, तुमचे तुम्हाला परत मिळणार आहेत, कारण डेबिट बॅलन्स आहे. इथं आपण लोन नाही घेतलं, आपण काय केलं आहे, पैसे सिक्युरिटीजमध्ये म्हणजे बॉन्ड, सिक्युरिटीज, डिबेंचर्स, शेअर्स, बँक इन्व्हेस्टमेंट, अशा ज्या ज्या सिक्युरिटीज असतात त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेत. ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, बट त्याला लोनमध्ये आपण पुट करतो. त्याच्यानंतर आहे ॲसेटला जाईल, ही तुमची ॲसेट आहे. ट्रेड रिसिवेबल ही तुमची हीच आहे, नोट नंबरच आहे, त्या नोटचं नाव आहे ट्रेड रिसिवेबल. नोट नंबर 10मध्ये ॲसेटला येईल. 6% डिबेंचर्स हे लोन घेतलं आहे तुम्ही. आता नेहमीच लक्षात ठेवा, डिबेंचर्स 2 प्रकारचे असतात. आता इथं काय सांगितलं नाही की ते तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेत का, तुम्ही डिबेंचर्स घेतलेत का दिलेत हे कळत नाही. तर असं दिलं की समजायचं ते आपण लोनच घेतलं आहे, कंपनीचा कॅपिटल फॉर्म करण्यासाठी आपण पब्लिक सेक्टरमधून लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर म्हणजे डिबेंचर्स. तर डिबेंचर्स हे लॉंग टर्म असतात, म्हणून लॉंग टर्म बॉरिंग येईल. बॉरिंग म्हणजे लोन टेकन आहे. तर हे लायबिलिटीच्या नोट नंबर बॉरिंगला जाईल, नोटला, बॉरिंगच्या नोटला, लॉंग टर्म बॉरिंगला जाईल. त्याच्यानंतर आहे गुडविल ही ॲसेट आहे, ॲसेटची नोट आहे गुडविल, त्या गुडविलच्याच नोटला जाईल. त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट. तर ही बँक बॅलन्स आहे, तुमच्या बँक अकाउंटवर पैसे आहेत, ही तुमच्या कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट ॲसेटच्या नोटला जाईल. त्याच्यानंतर आहे अदर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स आलं, रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तर रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड आहे. तर ही आहे तुमची ॲडजस्टमेंटच. तर प्री रिसिव्ड कधी सांगतील प्रीपेड, कधी सांगतील आउटस्टँडिंग, कधी सांगतील आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, ॲडव्हान्स, ॲक्रूड, पेएबल, रिसिवेबल असे शब्द आले की लक्षात ठेवायचं की ते ॲडजस्टमेंट आहे. तर हे काय झालेलं आहे, रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड झालं आहे, कुणीतरी आपल्याला अगोदरच दिलं आहे. म्हणजे जसं की आपण एखाद्या वेळेस समजा तुमची बिल्डिंग आहे स्वतःची, तुम्ही एखाद्या कस्टमरला फ्लॅट रेंटनी दिला आहे, तर तो तुमच्याकडे डिपॉझिट देतो, आणि जेव्हा तो रूम सोडून जातो, फ्लॅट सोडून जातो, तेव्हा आपण काय करतो, त्याचं डिपॉझिट त्याला परत करतो. म्हणजे हे आपल्या दृष्टीनं लायबिलिटी असते, म्हणून हे प्री रिसिव्ड आहे, त्याने ॲडव्हान्स दिलेला आहे, हे आपली लायबिलिटी आहे, म्हणून हे येणार आहे अदर करंट लायबिलिटीच्या नोटला. नोट आहे अदर करंट लायबिलिटी. तर तुम्ही इथंच लिहून ठेवायचं आहे बुकमध्ये, नंतर आपल्याला समजत नाही की कुठं पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व. आता रिझर्व आला तर मला माहिती आहे कुठं जातं, अदर इक्विटीला. ही आहे लायबिलिटी. अनक्लेम डिव्हिडंड, अनक्लेम म्हणजे न वाटलेला डिव्हिडंड आहे, वाटायचा आहे, द्यायचा आहे. आपण डिव्हिडंड देतो कोणाला, तर शेअर होल्डरांना, हे आपलं देणं आहे, म्हणून ही येईल अदर करंट लायबिलिटीला. अनक्लेम न वाटलेला डिव्हिडंड. प्रोपोज्ड डिव्हिडंड, प्रोपोज म्हणजे प्रोव्हिजन, हे जाईल तुमच्या लायबिलिटीच्या प्रोव्हिजनच्या नोटला. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग, हे आहे नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक शॉर्ट टर्म. आता इथं बघा, कॅश क्रेडिट म्हणजे आपण आपलं जी बँकेत असलेली पत किंवा आपल्या असलेली बँकेतले कॅशचे व्यवहार, त्याच्यावर बँक काय करते, त्याच्यावर, किंवा ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपल्या FDवर जे लोन देते. आपण लोन घेतलं, इथं लिहिले बघा कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम लिहिले, फ्रॉम बँक म्हणजे बँकेकडून तुम्ही हे लोन घेतलेलं आहे, तर हे शॉर्ट टर्म बॉरोइंगला येईल. लोन टेकन फ्रॉम बँक आहे, बट शॉर्ट टर्म आहे, कारण इथं ब्रॅकेटमध्ये सांगितलं आहे शॉर्ट टर्म आहे. त्याच्यानंतर आहे ही लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज. आता इन्व्हेस्ट इन लिहिलं, इन म्हणजे मध्ये, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ट्रस्ट सिक्युरिटीजमध्ये, तर ही आहे तुमची इन्व्हेस्टमेंट, आणि हे येईल तुमच्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला.
त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड. तर आता ही ॲसेट आहे, म्हणजे जी इन्शुरन्सचा बॅलन्स असतो तो पुढे ढकलला, म्हणजे इन्शुरन्सची मुदत वाढवलेली आहे तुम्ही, पण तुम्हाला काय मिळणार आहे, इन्शुरन्सची सेफ्टी मिळणार आहे. जर समजा तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला, ज्या गोष्टीसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलाय, फॉर एक्झाम्पल तुम्ही फायर इन्शुरन्स घेतलाय, आग लागली तर नुकसान भरपाई मिळावी म्हणून जर तुम्ही तो इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड केला, जर तुम्ही घेतला नसेल, त्याची अमाऊंट तुम्ही घेतली नसेल, किंवा जीवन विमा असेल तर ती विम्याची अमाऊंट पैसे तुम्ही घेतले नसतील आणि तो जर विमा तुम्ही पुढे ढकलला असेल तर त्याची जी नुकसान भरपाई आहे ते तुम्हाला फ्युचरमध्ये मिळू शकते, म्हणून त्याला म्हणतात इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड. हे ॲसेट आहे. याचा फक्त तुम्ही एकच मिनिंग लक्षात ठेवा की इन्शुरन्स कंपनीकडे तुमचे पैसे आहेत. जर तुम्हाला काय नुकसान झालं तर नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार आहे. ही तुमची ॲसेट आहे आणि तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून शॉर्ट टर्म ह्याला जाईल, लोन्स अँड ॲडव्हान्सला जाईल. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे अदर इक्विटीला शो कराल, कारण हे आपण बघा, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही 11वी-12वीला असताना जो नेट प्रॉफिट यायचा तो तुम्ही कॅपिटलमध्ये ॲड करायचा. तर हा प्रॉफिटच आहे, सरप्लस लिहिलं आहे. इथं जर डेफिसिट लिहिलं असतं तर लॉस असता, हा सरप्लस लिहिलं आहे म्हणजे हा प्रॉफिट आहे. तर प्रॉफिट तुम्ही ह्याच्या अगोदर कॅपिटलमध्ये ॲड करायचा, म्हणून ही कुठं जाणार आहे, लायबिलिटीला जाणार आहे. आता कॅपिटलच्या ऐवजी अदर इक्विटीला आपण ॲड करणार आहोत किंवा शो करणार आहोत. फर्निचर अँड पिक्चर्स हे ॲसेट आहे, लॉंग टर्म ॲसेट आहे किंवा करंट ॲसेट आहे. हे येणार आहे तुमच्या प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट नोट नंबर 1 ॲसेटला. त्याच्यानंतर आहे लोन टू डायरेक्टर. टू लिहिले, टू म्हणजे डायरेक्टरला लोन दिलं, डायरेक्टरला लोन दिलं म्हणजे हे शॉर्ट टर्म लोनमध्ये येईल. त्याच्यानंतर लायबिलिटी आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आता हे तुम्हाला वाटतं की एक्सपेन्सेस आहे, लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसला जाईल, बट हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन करण्यासाठी आलेला खर्च असतो आणि तो खर्च केल्याशिवाय कंपनी फॉर्मेशन होत नाही, म्हणून ह्याला ॲसेट पकडतात. हे येतं तुमच्या अदर नॉन करंट ॲसेटला, कारण हे लॉंग टर्म चालतं, कारण ह्याच्याशिवाय तुमची कंपनी स्थापन होत नाही, म्हणून ह्याला आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे अदर नॉन करंट ॲसेटला पोस्टिंग करणार आहोत. त्याच्यानंतर आहे डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक. आता इथं नीट बघा, फ्रॉम बँकेकडून डिमांड डिपॉझिट घेतलं म्हणजे काय घेतलं, तर तुम्ही तुमच्या ह्याच्यावर डिपॉझिटवर डिमांड केली की आम्हाला लोन द्या, मग बँकेनं तुम्हाला लोन दिलेलं आहे. फ्रॉम बँकेकडून डिपॉझिट घेतलं म्हणजे पैसे घेतले, म्हणजे काय घेतलं तर लोन टेकन फ्रॉम बँक आहे, तर हे बॉरोइंगला येईल. त्याच्यानंतर आहे शॉर्ट टर्म बॉरोइंगला जाईल हे, कारण डिमांड शब्द आलाय म्हणून, म्हणजे तुम्ही मागितलं की बँकेनं तुम्हाला लोन दिलं आणि आपण थोड्या कालावधीसाठी बँकेकडून असं लोन घेऊ शकतो. डिमांड डिपॉझिट शॉर्ट टर्मच असतात नेहमी. त्याच्यानंतर आहे स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट. ही तुमची ॲसेट आहे आणि चांगलं लक्षात ठेवा, चुकून तुम्ही ना हे ॲसेट नोट नंबर 1ला घ्याल, पण हे नेहमी लक्षात ठेवायचं. स्पेअर पार्ट्स हे काय असतं तर इन्व्हेंटरी असते, म्हणजे स्टॉक असतो. तर स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स ही तुमची इन्व्हेंटरीला जाईल. इन्व्हेंटरी ही ॲसेटची नोट आहे. हे आपण सगळं इथं लिहून घ्यायचं आहे पेन्सिलने, नाहीतर मग तुम्हाला पोस्टिंग करणं थोडं अवघड जाईल. हे पहिला क्वेश्चन रीड करायचा. आपल्याला नोट मी ज्या सांगितलेल्या आहेत तेवढ्याच नोट ओपन करायच्या, त्याच्यापेक्षा जास्त नोट ओपन करायच्या नाही. मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोट्सबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पाहिजे तर तो तुम्ही पाहू शकता. ते एकदा तुम्हाला समजल्या नोट की मग तुम्ही हे रीड करायचं, ह्याच्यासमोर त्यांची नावं लिहायची त्या नोटची. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघायची, म्हणजे ॲडजस्टमेंट काय दिली. तर पहिली ॲडजस्टमेंट आहे द लॉंग टर्म लोन टेकन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट इज सेक्युर्ड बाय अ चार्ज ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. याचा अर्थ असा आहे की जे तुम्ही लॉंग टर्म लोन घेतले फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे लोन घेतलेलं आहे दीर्घ कालावधीसाठी, त्याला आपण सेक्युअर केलं आहे, म्हणजे तारण ठेवलं आहे, गहाण ठेवलं आहे, मॉर्गेज केलं आहे, प्लांट अँड मशिनरी गहाण ठेवलेली आहे. म्हणून काय करायचं आहे, तुम्ही बघा इथं सेंट्रल गव्हर्नमेंटचं कुठंतरी नाव होतं, एकदा मी बघते, तिथं स्टार करायचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हा इथं आहे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट. तर ह्याला काय करायचं आहे, तुम्हाला लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट इथं स्टार करून ठेवायचं आहे. ह्याला ॲडजस्टमेंट आहे. तर मी तेव्हा ॲडजस्टमेंट करताना सांगेन काय करायचं आहे ते. काही नाही करायचं, सेकंड इफेक्ट नाही, फर्स्ट इफेक्ट नाही, फक्त तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे की हे जे लोन घेतलं ह्या लोनच्या जिथं तुम्ही पोस्टिंग कराल तिथं फक्त ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे की ते सेक्युर्ड आहे म्हणून, त्याला तारण प्लांट अँड मशिनरी आहे म्हणून, एवढं फक्त ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे.
त्याच्यानंतर आहे बी नंबरचे ॲडजस्टमेंट. 6% डिबेंचर्स हॅव बीन इश्यूड बाय क्रिएटिंग फ्लोटिंग चार्जेस ऑन द ॲसेट्स ऑफ द कंपनी. कंपनीनं काय केलेलं आहे, फ्लोटिंग चार्जेस ऑन द ॲसेट्स म्हणजे सगळ्या ॲसेटवर काय केलेलं आहे, इश्यूड केलेले आहेत की तुम्ही डिबेंचर्सला सिक्युअर केलेलं आहे. तर जिथं डिबेंचर्स आहेत तिथं पण तुम्हाला एक स्टार करायचं आहे. म्हणजे ह्याच्या पण ब्रॅकेटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की फ्लोटिंग चार्जेस ऑन द ॲसेट्स एवढं लिहायचं आहे डिबेंचर्सच्या खाली. ह्याचे पहिला इफेक्ट दुसरा इफेक्ट असं काही होणार नाही. त्याच्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ अगेन्स्ट द बॅलन्स ऑफ प्रॉफिट ॲज पर अकाउंटिंग सेक्शन्स किंवा त्याला आपण म्हणतो 26 अँड नॉट टू बी कॅरीड फॉरवर्ड. म्हणजे तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 26 नुसार प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स आहे त्याच्यातून हे रिटर्न ऑफ करा. रिटर्न ऑफ करा म्हणजे जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस तुम्ही कंपनी स्थापण्यासाठी जो अगोदर खर्च केलेला आहे तो तुम्ही कमी कमी करत जाता, म्हणजे रिटर्न ऑफ करता, मायनस 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 करत जाता. तर हे काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसमधून लेस करायचं आहे. तर इथं तुमच्या प्रॉफिट अँड लॉस आहे तिथं एक स्टार करा. आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस एक आहेत बघा इथंच कुठंतरी, तर त्याला पण एक स्टार करा. ह्याच्यातून प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ झाले म्हणजे 0 झाली. रिटर्न ऑफ म्हणजे मायनस करायचं आहे, कमी झाल्या. तर हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसमधून पण हे लेस करायचे आहेत आणि प्रॉफिट अँड लॉसमधून पण लेस करायचं आहे. हे आहेत आपल्या ॲडजस्टमेंट. आणि आता आपल्याला पोस्टिंगला सुरुवात करायची आहे. आता आपण आन्सर तयार करतोय. सगळ्यात पहिल्या नोट तयार करायच्या आहेत की ज्या मी पहिल्याच आखून ठेवलेल्या होत्या व्हिडिओ मोठा होईल म्हणून. तर मी पहिली नोट नंबर आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, दुसरी आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस, तिसरी गुडविल, चौथी अदर इंटॅन्जिबल ॲसेट, पाचवी इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, लोन आहे, हे ॲसेट आहे बरं का, लोन्स इन, तर हे लॉंग टर्म आहे. तुम्ही ह्याला लोन्स अँड ॲडव्हान्स पण म्हणू शकता. तर हे लॉंग टर्म लोन आपण दिलं आहे. आणि अदर नॉन करंट ॲसेट ही पण ॲसेट आहे. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक ही पण तुमची ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंट ही पण ॲसेट आहे. ट्रेड रिसिवेबल ॲसेट आहे. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट ॲसेट आहे. त्याच्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्स शॉर्ट टर्म लोन तुम्ही दिलंय कुणाला तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत, ही पण तुमची ॲसेट आहे. अदर करंट ॲसेट ही पण तुमची ॲसेट आहे. 13 नंबरपर्यंत ॲसेटच्या नोट आहेत. 14वी नंबरची ही लायबिलिटी आहे. पहिली लायबिलिटीची नोट आहे इक्विटी शेअर कॅपिटल, दुसरी नोट आहे अदर इक्विटी, तिसरी आहे बॉरोइंग्स म्हणजे लोन टेकन फ्रॉम बँक वगैरे कुणाकडून तरी आपण लोन घेतलं आहे. त्याच्यानंतर आहे परत बॉरोइंग आहे, हे शॉर्ट टर्म आहे. पहिलं होतं ते लॉंग टर्म दीर्घ मुदतीचं कर्ज, शॉर्ट टर्म कमी कालावधीसाठी घेतलेलं लोन. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल, ही आता इथून 14 पासून ह्या सगळ्या लायबिलिटीजच्या नोट आहेत. अदर करंट लायबिलिटीज ही पण लायबिलिटी आहे आणि प्रोव्हिजन ही पण आपली लायबिलिटी आहे. तर आता आपण सगळ्यात पहिलं सुरुवात करायची आहे क्वेश्चनपासून. तर क्वेश्चनमध्ये बघायचं पहिलं काय आहे, तर इथं सांगितलं ॲथोराइज कॅपिटल आहे. तर ही तुमच्या नोट नंबर 14ला येईल. ही लायबिलिटीची नोट पहिली आहे. तर इथं आपण लिहिणार आहोत, कसं लिहायचं आहे ते बघा. पहिला आपण ह्याला म्हणणार आहोत ए ॲथोराइज कॅपिटल, ॲथोराइज्ड कॅपिटल किती आहे बघा, 20,000 इक्विटी शेअर्स. इथं मी लिहिते ब्रॅकेटमध्ये 20,000 20,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 ईच, 100 ईच. आता इथं 20,000 आणि ह्यांचं मल्टिप्लाय केलं की अमाऊंट ऑलरेडी दिलेली आहे त्याने 20 लाख रुपये. तर ह्या 20 लाखाला काय करायचं आहे, अंडरलाईन करून सोडून द्यायचं आहे आणि हे ॲड करायचं नाही. बघा कुठं होतं, तर इथं होतं वर बुक. इथं सांगितलं ॲथोराइज्ड कॅपिटल ऑफ ₹20 लाख डिवायडेड इंटू 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. 20,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, एक शेअर ₹100 आहे आणि कॅपिटल 20 लाख आहे, म्हणजे अमाऊंट आहे 20 लाख. मग आपण इथं पुट केलं, ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून दिलं. त्याच्यानंतर इथं बघितलं शेअर कॅपिटल आहे फुल्ली कॉल्ड ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच, 15 लाख. तर आपण इथं ह्याच्याच खाली बी म्हणायचं आहे. किती आहेत शेअर्सच्या नंबर ऑफ शेअर्स दिले नाहीत, तर आपण म्हणू शेअर कॅपिटल फुल्ली कॉल्ड ऑफ
fully called up equity shares of ₹100 each. Equity shares of rupees, ॲट रुपीज म्हणलं तरी चालेल, ऑफ रुपीज म्हणलं तरी चालेल. एक 100 रुपयाचा आहे आणि कॅपिटल आहे 15 लाख, 15 लाख. हे तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. झिरो कमी करू नका, एखादा झिरो जास्त पण करू नका, नाहीतर आन्सर चुकल. तर आपण ह्याचं पोस्टिंग केलं. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरी, हे येतं ऑदर लायबिलिटीजला. तर ऑदर लायबिलिटीजची नोट आहे इथं लिहायचं आहे आउटस्टँडिंग सॅलरी 7,000. आपण पोस्टिंग कुठं करतो आहे तर नोटमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी. अमाऊंट आहे 7,000. त्याच्यानंतर आहे लँड ही आहे ॲसेट. मग ॲसेटच्या नोटला आपल्याला जायचं आहे. ॲसेटची नोट आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. तर इथं आपण लिहिणार आहोत लँड 4,80,000. इथं आपण नंबर लिहूया पर्टिक्युलर्स अँड रुपीज. तर पहिले आहे लँड 4,80,000. 4,80,000 लँड आहे. त्याच्यानंतर आहे ट्रेडमार्क. चुकून एखादं नाव विसरू शकतं म्हणून काळजीपूर्वक रीड करा. ट्रेडमार्क आहे अदर इंटॅन्जिबल ॲसेट. तर आपली अदर इंटॅन्जिबल ॲसेट इथं आहे. इथं आपण म्हणणार आहोत ट्रेडमार्क. ट्रेडमार्क्स ॲसेट आहे. ट्रेडमार्क्स 35,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेडमार्क्स नंतर इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व. सगळे रिझर्व आपल्या ऑदर इक्विटीला येतात. मग ऑदर इक्विटीची नोट आहे इथं आपण लिहिणार आहोत इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व आहे 25,000, 25,000. काळजीपूर्वक रीड करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबलची नोट इथं आहे. आपण इथं लिहिणार आहोत ट्रेड पेएबल्स. अमाऊंट आहे 75,000. त्याच्यानंतर आहे फिक्स डिपॉझिट. क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट म्हणलं की लायबिलिटी येते. फिक्स डिपॉझिट आहे लॉंग टर्म आहे का, फिक्स ॲसेट लॉंग टर्म असते. इथं तुम्ही वर लिहिताना नंबर लिहू शकता पर्टिक्युलर्स आणि रुपीज किंवा अमाऊंट. पहिलं आहे इथं नाव वाचलं आपण फिक्स डिपॉझिट. तुम्ही इथं क्रेडिटच लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. लायबिलिटी आहे. क्रेडिट बॅलन्स मीन्स लायबिलिटी. अमाऊंट आहे 1 लाख. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजनची नोट इथं आहे. तर आपल्याला इथं येणार आहे ते प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. ऑल टाईप्स ऑफ प्रोव्हिजन आणि प्रोपोज्ड हा वर्ड दिसला की तुम्हाला इथं ह्या नोटमध्ये पोस्टिंग करायचं आहे. आपण पोस्टिंग करतोय प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. अमाऊंट आहे 30,000. त्याच्यानंतर आहे करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. इन्व्हेस्टमेंटच्या नोटला जाईल इन्व्हेस्टमेंट, करंट इन्व्हेस्टमेंट. तर करंट इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म आहे. इन्व्हेंटरी इथं आहे बघा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. तर इथं आपण 1 नाव टाकणार आहोत. नाव आहे करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर. आपण आत्ता काय केलं शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. करंट इन्व्हेस्टमेंट, करंट शब्द आला म्हणून शॉर्ट टर्मला आलं. दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्ट केले तर अमाऊंट आहे 10,000.
त्याच्यानंतर आहे लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. आता ही लायबिलिटी आहे. लॉंग टर्म लोन तुम्ही घेतलंय सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तर लॉंग टर्म लोन म्हणजे लॉंग टर्म बॉरोइंगला येईल. लॉंग टर्म बॉरोइंग इथं लॉंग टर्म बॉरोइंगला येईल. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून लोन घेतलेलं आहे. अमाऊंट आहे 90,000. लॉंग टर्म लोन फ्रॉम लॉंग टर्म लोन फ्रॉम म्हणजे कडून, फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. अमाऊंट आहे 90,000. त्याच्यानंतर आहे कॅश ऑन हँड. कॅश ऑन हँड म्हणजे कॅश बॅलन्स आहे. कॅश अँड कॅश इक्विवलेंटला येईल. तर कुठं आहे बघूया आपण. कॅश अँड कॅश इक्विवलेंट. तर कॅश ऑन हँड एक आहे. कॅश ऑन हँड आपल्या हातात असलेली शिल्लक किंवा आपल्या जवळ असलेले पैसे. अमाऊंट आहे 5,700. डिपॉझिट विथ कस्टम ॲथॉरिटीज. डिपॉझिट विथ लिहिलं म्हणजे आपण कस्टम ॲथॉरिटीजसाठी म्हणजे सुरक्षेसाठी कस्टम ॲथॉरिटीजकडे पैसे ठेवलेले आहेत. तर हे आहे तुमचे कस्टम ॲथॉरिटीजमध्ये ठेवले. लोन्स. हां इथं लॉंग टर्मला नाही येणार, शॉर्ट टर्म लोनला येईल. लोन्स अँड ॲडव्हान्स. हां लोन्स अँड ॲडव्हान्स म्हणजेच लोन्स शॉर्ट टर्म आहे. इथे येईल अमाऊंट आहे तुमची 3,200. डिपॉझिट विथ कस्टम ॲथॉरिटीज. इथं पण लिहा नंबर, पर्टिक्युलर्स. हे एकदाच लिहायचं आहे सुरुवातीला, नंतर नाही लिहायचं. नोट नंबर आहे 12. लोन्स अँड ॲडव्हान्स नुसतं लोन्स लिहिलं तरी चालेल. डिपॉझिट विथ कस्टम ॲथॉरिटीज. डिपॉझिट्स विथ कस्टम ॲथॉरिटीज. अमाऊंट आहे 3,200. त्याच्यानंतर नेक्स्ट रीड करा व्यवस्थित. काय दिलं आहे. कॅश इन कॉल्स इन ॲरियर्स. कॉल्स इन ॲरियर्स कॅपिटलमधून लेस होईल. तर कॅपिटल आहे तुमचं. अरे इथं आपल्याला नाही कॉल्स इन ॲरियर्सची अमाऊंट आता लेस करून घ्यावी लागेल. तर मी इथं लेस लिहिते. लेस कॉल्स इन ॲरियर्स. कॉल्स इन ॲरियर्स आहे 12,000. आपण 12,000 ना इथं मायनस करून लगेच खाली घेऊ. नाहीतर मग काय करा, हे जे 15 लाख आहे ते आत घ्या आणि त्याच्यातून 12,000 मायनस करा. तर मायनस करून मी घेते इथं 8 9 10 0 चला 1 1 2 8 2 10 14,88,000. तर इथून तुम्ही परत कॅल्सीवर कराल तेव्हा इथून करायचं आहे, लक्षात ठेवा. हे 15 लाख आणि 12,000 ॲड नका करू, इथून सुरुवात करा. तर हे आहेत 14,88,000 ही तुमची शेअर कॅपिटल. म्हणजे 15 लाख रुपये तुम्हाला शेअर्सपासून मिळायला पाहिजे होते शेअर्स विकून. त्यातले 12,000 रुपये नाही मिळाले. म्हणजे तुम्हाला मिळाले किती शेअर कॅपिटल 14,88,000 एवढेच पैसे तुम्हाला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. येतं करंट लायबिलिटीला. बिल्स पेएबल अदर करंट लायबिलिटीज. बिल्स पेएबल अमाऊंट आहे 14,000. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. तर बिल्स रिसिवेबल तुमच्या ॲसेटला जाईल, लोनला इथं, कारण आपण लोन दिलं आहे हे लक्षात. आता तुम्ही म्हणाल मग बिल्स रिसिवेबल तर ट्रेड रिसिवेबलला येईल, तर नाही येणार. तर बिल्स रिसिवेबल वेगळं, ट्रेड रिसिवेबल वेगळं. तर हे आहे बिल्स रिसिवेबल. तर बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 6,800 बिल्स रिसिवेबल. कारण आपण काय केलं आहे ॲडव्हान्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण कस्टमरला गुड्स सोल्ड केलं ऑन क्रेडिट, बट विथ इंटरेस्ट त्याच्याकडून आपण पैसे घेणार आहे, म्हणून इथं येतं बिल्स रिसिवेबल.
बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 6,800. नेक्स्ट आहे प्लांट अँड इक्विपमेंट नोट नंबर 1. इथे येईल प्लांट अँड इक्विपमेंट. कुठे गेला? अमाऊंट आहे 5,70,000. प्लांट अँड इक्विपमेंट. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ॲक्रूड. ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. तर हे ॲसेट आहे, कारण तुमचं इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट मिळायचं आहे. ॲसेटचा अर्थ आहे मिळणार आहे आपल्याला, तर मिळणार आहे म्हणून हे येणार आहे ॲसेटला अदर नॉन करंट ॲसेट. थांबा, करंट ॲसेट कुठं आहे बघू दे. हे नॉन करंट आहे. करंट ॲसेट तर इथं येईल अदर करंट ॲसेटला. नाव आहे त्याचं इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ॲक्रूड. ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 6,000. इन्व्हेस्टमेंट्स 6,000. त्याच्यानंतर आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस नोट नंबर 2ला जाईल. आहे तसंच नाव टाका. अमाऊंट आहे 54,000. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस 1 नंबर आहे. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. त्याच्यानंतरचं नाव आहे स्टॉक इन ट्रेड. इन्व्हेंटरी 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 स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेडची व्हॅल्यू आहे 43,000. मार्जिन मनी. मार्जिन मनी कॅशमध्ये तर सेफ्टीसाठी ठेवलेले पैसे असतात. मार्जिन मनी. अमाऊंट आहे 7,300. 7,300. शेअर प्रीमियम. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. शेअर प्रीमियम कॅपिटलच आहे, बट ते ॲज अ कॅपिटल म्हणून आपण यूज करू शकत नाही, म्हणून ते तर अदर इक्विटीला. अदर इक्विटी इथं. तर हे चांगलं लक्षात ठेवा. शेअर प्रीमियम. आपल्याला वाटतं शेअर आहे म्हणून इक्विटी शेअर आहे की काय, तर तसं नाही. ते शेअर प्रीमियम म्हणजे आपण वाढावा घेतलेला आहे. तर अमाऊंट आहे 25,000. त्याच्यानंतर ह्या साईडला जावा. डिबेंचर रिडम्शन रिझर्व. तर अदर इक्विटीला ऑल टाईप्स ऑफ रिझर्व येतात, मग आपण इथं लिहिणार आहोत डिबेंचर काय सांगितलं, डिबेंचर रिडम्शन. रिझर्व. अमाऊंट आहे 1,40,000. 1,40,000. 1,40,000. नंतर आहे प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युएटी. तर प्रोव्हिजनची नोट आहे बघा इथं आपली. तर इथं येईल ते प्रोव्हिजनला. नावातच आहे प्रोव्हिजन. ग्रॅज्युएटी. अमाऊंट आहे 13,000. त्याच्यानंतर आहे व्हेइकल. व्हेइकल आहे ॲसेट. तर इथं येईल व्हेइकल. व्हेइकल्स. व्हेइकल्सची अमाऊंट आहे 1,00,000. 1,00,000ची गाडी.
त्याच्यानंतर आहे सिक्युरिटी डिपॉझिट, डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे हे लोनला येणार आहे, लॉंग टर्म लोनला सिक्युरिटी डिपॉझिट, लॉंग टर्म लोन. अदर नॉन करंट ॲसेट नाही, लॉंग टर्म लोन कुठं आहे, हां इथं. तर लॉंग टर्म लोनला येईल. अदर काय नाव आहे, सिक्युरिटी डिपॉझिट, सिक्युरिटी डिपॉझिट. डेबिट बॅलन्स आहे, ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात. सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट आहे 80,000. त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबलची नोट आहे, ट्रेड रिसिवेबल इथंच येणार आहे ती. ट्रेड रिसिवेबल आहे 2,86,000. 6% डिबेंचर्स. आता डिबेंचर्स हे लॉंग टर्म लोन आहे, बट त्याला बॉरोइंग म्हणतो आपण, लायबिलिटी आहे म्हणून. तर इथं 6% डिबेंचर्स, ह्याला ॲडजस्टमेंट आहे, पण थोडी आपल्याला जागा सोडायची आहे याच्या खाली. सॉरी, डिबेंचर्स मी डेटर्सच लिहित होते. 6% काय आहे, डिबेंचर. डिबेंचर्स अमाऊंट आहे 3 लाख. तर ह्याच्या खाली मी एक लाईन सोडणार आहे इथं ब्रॅकेटमध्ये, कारण मला ह्याला लिहायचं आहे की ह्याला फ्लोटिंग चार्जेस आहेत म्हणून. म्हणजे बघा इथं काय लिहायचं आहे माहिती आहे का आपल्याला, हे ॲडजस्टमेंट आहे, हे लिहायचं आहे फ्लोटिंग चार्जेस ऑन द ॲसेट्स ऑफ द कंपनी, हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आपल्याला. फ्लोटिंग चार्ज ऑन द assets of the company. तर आपल्याला हे असं लिहायचं होतं, बाकी काही करायचं नव्हतं. तर ही पण ॲडजस्टमेंट आपण करून टाकले. त्याच्यानंतर आहे गुडविल, गुडविलची नोट आहे ऑलरेडी, गुडविल. अजून एक आपली ॲडजस्टमेंट राहिलेली होती लॉंग टर्म लोनमध्ये. बरं ठीक आहे, आपण बघू कुठं तरी आहे एक अजून ॲडजस्टमेंट. तर आहे गुडविल 75,000. त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट, कॅश अँड कॅश इक्विवलेंट, बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट. बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट म्हणजे आता आपल्या चालू खात्यावर पैसे आहेत. करंट अकाउंट अमाऊंट आहे 27,000. आपल्या बँक खात्यात एवढे पैसे आहेत 27,000. त्याच्यानंतर आहे अदर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे प्री रिसिव्ड आहे. तर ही आहे तुमची लायबिलिटी, अदर करंट लायबिलिटीला जाईल. अदर करंट लायबिलिटीज, अदर करंट लायबिलिटीज इथं. तर आपण इथं लिहिणार आहोत अदर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. अदर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. अमाऊंट आहे 3,000. त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व. रिझर्व नावातच आहे, रिझर्वचे नोट सगळे रिझर्व आपल्या अदर इक्विटीला येतात. नाव आहे डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व. डेव्हलपमेंट
अमाऊंट आहे 1,20,000. हे आपण रिझर्व करून ठेवले, पैसे ठेवलेले आहेत. कशासाठी? तर डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यानंतर आहे अनक्लेम डिव्हिडंड. अदर करंट लायबिलिटीला घ्यायचं आहे. बुकमध्ये घेतलं असेल तसं करू नका. तर अदर करंट लायबिलिटीला तुम्ही घेऊ शकता. अनक्लेम डिव्हिडंड, न वाटलेला डिव्हिडंड द्यायचा आहे, शेअर होल्डरांना वाटलेला नाही. अनक्लेम डिव्हिडंड अमाऊंट आहे 6,000. त्याच्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड. प्रपोज म्हणजे प्रोव्हिजन, तर तो इथे येईल. 2 प्रकारचे डिव्हिडंड असतात. एक न वाटलेला त्याला अनक्लेम डिव्हिडंड म्हणतात आणि एक प्रपोज डिव्हिडंड. म्हणजे तरतूद केली, डिव्हिडंडसाठी एवढे पैसे लागतील असं आपल्याला वाटतंय म्हणून त्याची केलेली तरतूद. तर अमाऊंट आहे त्याची 29,000. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग. बिल्डिंग जाईल तुमच्या प्लांट अँड प्रॉपर्टी इक्विपमेंटला. लॉंग टर्म ॲसेट आहे, फिक्स ॲसेट आहे बिल्डिंग. बिल्डिंगची अमाऊंट आहे बिल्डिंग्स 3,20,000. बिल्डिंग्स आहे 3,20,000. 3,20,000. त्याच्यानंतर आहे कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक. लोन टेकन फ्रॉम बँक आहे, शॉर्ट टर्म आहे, बॉरोईंगला जाईल. शॉर्ट टर्म बॉरोईंग इथं. तर इथं लिहिणार आहोत आपण कॅश क्रेडिट and overdraft from bank. अमाऊंट आहे 20,000. 20,000 रुपयाचं शॉर्ट टर्मसाठी आपण लोन घेतलं आहे बँकेकडून. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज. ही ॲसेट आहे इन्व्हेस्टमेंट. आता ट्रस्ट सिक्युरिटीज म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये येईल. तर आपण इथं लिहिणार आहोत इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज. अमाऊंट आहे त्याची 3,40,000. 3,40,000 रुपये आपण इन्व्हेस्ट केलेले आहे ट्रस्ट सिक्युरिटीजमध्ये. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड. हे शॉर्ट टर्म लोन्समध्ये येतं. शॉर्ट टर्म लोन्स हे लक्षात ठेवा, कॅरीड फॉरवर्ड केलेलं आहे. शॉर्ट टर्म लोन्स हे लॉंग टर्म आहे. शॉर्ट टर्म लोन्स हां इथं आहे लोन्स अँड ॲडव्हान्स. तर इथे इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड. हे वाक्य चांगलं लक्षात ठेवा. कॅरीड फॉरवर्ड केलं म्हणजे इन्शुरन्सची अमाऊंट आपण पुढं पण इन्शुरन्स कंटिन्यू चालू राहील. म्हणजे जर काही नुकसान झालं तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळू शकते. म्हणजे किती आहे हे 3,100. हे प्रीपेड इन्शुरन्ससारखं आहे बघा. प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं. याचं दुसरं नाव लक्षात ठेवा प्रीपेड इन्शुरन्स. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते ॲसेटला करत होता. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सरप्लस आहे तर इक्विटी अदर इक्विटी हां इथं. तर ह्याला ना थोडंसं आपण जागा सोडणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस. तर सरप्लसची अमाऊंट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या सरप्लसची 70,000. मी आतमध्ये लिहिणार आहे कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे. कारण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपल्याला रिटर्न ऑफ करायचे आहेत इथून. त्याच्यानंतर आहे लोन टू डायरेक्टर बघा. प्रॉफिट अँड लॉस झाल्यानंतर आहे फर्निचर अँड फिक्चर्स. नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. कारण हे फिक्स ॲसेट आहे. नाव आहे त्याचं फर्निचर अँड फिक्चर्स. $1,30,000.
फिक्चर्स 1,30,000. त्याच्यानंतर आहे लोन टू डायरेक्टर. डायरेक्टरला लोन दिलंय, म्हणजे डायरेक्टरला लोन दिलंय, त्याच्याकडून नाही घेतलं, त्याला दिलंय, म्हणजे आपली ही ॲसेट आहे आणि ते येईल शॉर्ट टर्म लोनमध्ये. लोन टू डायरेक्टर 5,000 इथं. लोन टू डायरेक्टर्स डायरेक्टर अमाऊंट आहे 5,900. 5,900 आपण इथं पुट केलं. इथं बघितलं लोन टू डायरेक्टर्स 5,900. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अदर नॉन करंट ॲसेट, हे नीट लक्षात ठेवा कारण ती अदर नॉन करंट ॲसेटला येतं. तर इथं जेव्हा आपण पहिल्यांदा चालू करतो पेज तेव्हा इथं नंबर टाकायचा, पर्टिक्युलर्स अँड रुपीज. एक आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आता ह्याला ॲडजस्टमेंट आहे, ह्याला आपण स्टार केलं आहे, तर अमाऊंट आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे. कुठं गेलं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, हां अमाऊंट आहे 5,000, तर ती आपण आतमध्ये ठेवूया. त्याच्यानंतर आहे डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक. बँकेकडून आपण काय केलं आहे, डिमांड डिपॉझिट म्हणजे बँकेकडून लोन घेतलं आहे. तर डिमांड डिपॉझिट आहे, हे बॉरोइंगला येईल आणि हे आहे शॉर्ट टर्म, कारण डिमांड केली म्हणून शॉर्ट टर्म डिपॉझिटला येईल, बॉरोइंगला येईल. तर शॉर्ट टर्म बॉरोइंगला आपण इथं लिहिणार आहोत डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक. डिमांड डिपॉझिट्स फ्रॉम बँक. अमाऊंट आहे 45,000. त्याच्यानंतर आहे स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट. तर हे आता इन्व्हेंटरीला, हे लक्षात ठेवा, इन्व्हेंटरी ॲसेट आहे इन्व्हेंटरी. तर इथं येणार आहे 2 स्टोअर अँड स्पेअर पार्ट्स. अमाऊंट आहे 7,000. आपलं पोस्टिंग झालेलं आहे, तरी पण एकदा नीट बघायचं काय राहिलेलं आहे का. तर मी एकदा चेक करते काय लिहायचं राहिलं आहे का. जर राहिलं तर मग आपलं पोस्टिंग जर एखाद्या अमाऊंटचं राहिलं तर नोटची टोटल चुकू शकते, पण मला असं वाटतं मी काळजीपूर्वक केलेलं आहे. त्याच्यानंतर आपली ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे, इथं लिहिलं आहे द लॉंग टर्म लोन टेकन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट इज सेक्युर्ड बाय अ चार्ज ऑफ प्लांट अँड इक्विपमेंट. आता जे लोन टेकन केलेलं आहे सेक्युरिटी गव्हर्नमेंटकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तर इथं आपण त्याला स्टार केलेला होता बघा इथं. तर सेंट्रल गव्हर्नमेंट लिहिलं आहे बघा, लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. तर हे लॉंग टर्म बॉरोइंगला आपण पुट केलेलं आहे. तर लॉंग टर्म बॉरोइंग कुठं आहे, हां इथं. तर लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट, खरं ॲक्च्युली आहे ना इथं थोडी एक जागा सोडायला पाहिजे होती. तर मी ह्याच्या खाली लिहायचं होतं फक्त मला इथं ब्रॅकेटमध्ये की काय केलेलं आहे त्याला, सेक्युर्ड बाय तर लिहिते बघा असं लिहायचं होतं, सेक्युर्ड बाय चार्ज ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. एवढं मला ब्रॅकेटमध्ये ह्याच्या खाली लिहायचं होतं. ॲक्च्युली मी एक लाईन सोडायला पाहिजे होती, पण ते पेन्सिलने टिक केल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. तर तुम्ही काय करायचं आहे, लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खाली जसं आपण डिबेंचरच्या खाली लिहिले ना फ्लोटिंग चार्जेस ऑन द ॲसेट्स ऑफ द कंपनी, तर तसंच आपल्याला ह्याच्या खाली पण लिहायचं होतं सेक्युर्ड बाय चार्ज ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. म्हणजे प्लांट अँड इक्विपमेंट आपण तारण ठेवली, गहाण ठेवली आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडून लोन घेतलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तिसरी ॲडजस्टमेंट होती, ही दुसरी केलेलीच आहे ऑलरेडी इथं. तिसरी आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ म्हणजे कमी करा अगेन्स्ट द बॅलन्स
of profit and loss as per accounting standard 26 and not to be carried forward. तुम्ही कॅरेड फॉरवर्ड करू नका, म्हणजे पुढं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नेऊ नका. याचा अर्थ जेवढी पण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत ते सगळे राईट ऑफ करा. हे बघा पुढं लिहिले नॉट टू बी कॅरेड फॉरवर्ड, म्हणजे त्याला पुढं नेऊ नका, म्हणजे त्याला संपवा. म्हणजे काय करा की जो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत ते प्रॉफिट अँड लॉसमधून आपल्याला काय करायचं आहे, नॉन करंट ॲसेटमध्ये आहे बघा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, नॉन करंट ॲसेट कुठे गेला, नॉन करंट ॲसेट, हां एक मिनिट, ऑदर नॉन करंट हां इथं. तर ह्याच्यामधून काय करायचं आपल्याला राईट ऑफ करायचे आहेत. तर नॉट कॅरेड फॉरवर्ड म्हणजे हे जे 5000 त्याचा अर्थ आहे हे 5000 आहे सगळेच राईट ऑफ करा. म्हणून तुम्ही इथं लिहिणार आहात बघा, इथं लिहिलं आहे नॉट कॅरेड फॉरवर्ड म्हणजे ते पुढं नेऊ नका. तर राईट ऑफ करूया आपण, लेस रिटर्न ऑफ सगळेचे सगळे गेले प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, बाहेर येईल नील, काहीच नाही झालं. लेस केलं म्हणजे 5000 रुपये हा पूर्वी खर्च होता तो प्रॉफिट अँड लॉसमधून भरून काढला. तर आता ह्याचा दुसरा इफेक्ट, एक इफेक्ट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसमधून लेस झाला आणि तुम्ही दुसरा इक्विटी आणि अदर इक्विटीला प्रॉफिट अँड लॉस घेतलेला आहे बघा 70,000, ह्याच्यातून आपण तो खर्च भरून काढला. तर मग इथून पण तो लेस होणार आहे. इथं पण लिहायचं रिटर्न ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, रिटर्न ऑफ एक्सपेन्सेस 5000 आणि बाहेर काढायचं याला 65,000. 70,000मधून 5,000 लेस केले, बाहेर आले 65,000. आता आपला क्वेश्चनचं सगळं पोस्टिंग झालं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक नोटची टोटल करायची आहे. मग आपण सगळ्या नोटच्या टोटल करून घेऊया. तर इथं तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता, कॅल्सीवर खूप वेळ लागेल, मी तर ओरलीच करते. 8 7 7 14 15 16 15 5 20 4 2 6 6 5 11 12 13 14 15 16 लाख. मी चेक करते फक्त की माझे अमाऊंट बरोबर आहे का. 16 लाख बरोबर आहे. हे आहे 54. तर 54 येईल ह्याची टोटल, तुम्ही ह्याला म्हणू शकता टोटल. त्याच्यानंतर ह्याची टोटल आहे 75,000च, एकच आहे. ह्याला डबल अंडरलाईन करा, ही आहे टोटल. त्याच्यानंतर ही आहे 35,000 ह्या नोटची टोटल. ह्याची टोटल आहे 3,40,000. मी फक्त एकदा चेक पण करते, कारण जर एखादं पोस्टिंग राहिलं असेल तर अमाऊंट माझी चुकू शकते. बट बघते. ह्याची टोटल आहे 16,000, 54,000, 75,000, 35,000, 3,40,000, 80,000 बरोबर आहे. कारण मग माझं चुकलं तर तुम्हाला पण अंडरस्टँड व्हायला अवघड जाईल. त्याच्यानंतर हे आहे नील. टोटल ह्याची नील. आता इन्व्हेंटरीची टोटल आहे 7 आणि 3 50,000. त्याच्यानंतर आहे 10,000. ट्रेड रिसिवेबल 2,86,000. त्याच्यानंतर ह्याची टोटल आहे 2 लाख. 7 आणि 3 10 ची 0 हातच्याला 1 7 आणि 7 14 आणि 1 15 15 आणि 5 20 20 चे 2 आणि 2 4 40,000 टोटल. आपण सगळ्या नोटची टोटल करतोय. त्याच्यानंतरची नेक्स्ट नोट नंबर आहे शॉर्ट टर्म लोन. शॉर्ट टर्म लोनची टोटल आपण करणार आहोत. बघू किती येते. 0 9 9 18 19 20 20 ची 0 हातच्याले 2 5 आणि 2 7 आणि 7 आणि 3 10 10 आणि 7 16 16 आणि 3 19 19,000
19,000 येते बरं का. बघा 8 आणि 1 9 9 9 18 19 20 20 शून्य ह्याच्याले 19,000 ही टोटल आहे. काळजीपूर्वक करा. मी हाताने करते त्यामुळे कदाचित चुकू शकते, बट आली बरोबर 19,000. ह्याची टोटल तर ऑलरेडी एवढी आलेलीच आहे 4,88,000. ह्याला आपण टोटलच म्हणू. 4,88,000 14,88,000 आहे. ह्याची टोटल बघू किती येते. 3 शून्य आहे ते 1 2 3 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 2 22. 22चे 2 हातच्याले 2 6 2 8 9 10 10 4 14 15 16 16 17 18 18 1 2 3 38,000 3,82,000 येत आहे माझं. 82 त्यांचं 82 ठीक आहे. बघू आता पुढं. अदर इक्विटीची 3,82,000. बोरिंगची किती येते बघू. फक्त ही थोडी वेगळी आली. बघू आपण. मला वाटतं मी याच्यामध्ये ना अदर इक्विटी 25,000 चेक करते इथं थोडीशी. अदर इक्विटी नोट नंबर आहे. अदर इक्विटीला 25 1,40,000 1,20,000 65,000. त्यामुळे टोटल चुकते माझी. म्हणजे सगळं बरोबर केलं आहे मी, फक्त ना एकदा मी चेक करते काहीतरी चुकतं आहे. म्हणजे इथं हाताने केल्यामुळे चुकतं आहे. एकच मिनिट थांबा. त्याची जी टोटल आहे ही टोटल किती येते बघू आपण. अदर इक्विटीची हे 7,000 राहिले माझे ॲड करायचे. थांबा बघूया आपण. 7,000 प्लस 25,000 प्लस 25,000 प्लस 1,40,000 प्लस 1,20,000 प्लस 65,000 1,82,000च येत आहे. अदर इक्विटी आलं लक्षात माझ्या काय झालं ते. अदर करंट लायबिलिटीजला हे आउटस्टँडिंग सॅलरी मी इथं लिहिलं. अदर इक्विटीला नाही इथं येणार आहे. इथं येणार आहे अदर करंट लायबिलिटीजला. हे चुकून झालं वाटतं. तर सॉरी बरं का. तर हे एकच अमाऊंट आपल्याला अदर करंट लायबिलिटीजला घ्यायची होती, कारण ते ॲडजस्टमेंट आहे ना. अदर करंट हे आउटस्टँडिंग ऑल ॲडजस्टमेंट अदर करंटलाच येतात. आउटस्टँडिंग सॅलरी 7,000. तर आपण काय करू, ह्याच्या टोटलमधून 7,000 मायनस करू. आता आलं बरोबर. सॉरी थोडंसं हे झालं. हे एक नाव चुकून, कारण आउटस्टँडिंग जेवढ्या पण तुमच्या ॲडजस्टमेंट असतात त्या अदर करंट लायबिलिटीलाच येतात. म्हणजे मी सांगितलं होतं मगाशी तुम्हाला, हे आहे अदर इन्कम रिसिवेबल इन ॲडव्हान्स, म्हणजे प्री रिसिवड किंवा आउटस्टँडिंग किंवा ॲक्र्यूड असेल तर ते इथंच येतं. तर चुकून झालं ते. हे ॲडजस्टमेंटचा हे इफेक्ट होता. तर अमाऊंट आली तुमची किती होती. 3,75,000 3,75,000. नेक्स्ट आपण करूया 4,90,000. 4,90,000 चेक पण करते मी, कारण माझं चुकलं तर तुमचं पण चुकल म्हणून. 4,90,000 4,90,000 टोटल आहे. त्याच्यानंतर बोरिंग आहे 5 2 65,000 बरोबर आहे. 65,000. ट्रेड पिएबल आहे 75,000. त्याच्यानंतर आहे अदर करंट लायबिलिटीज 75,000. नंतर अदर करंट लायबिलिटीज
आता इथं थोडी आपली बुकप्रमाणे येणार नाही, आपण एकदा करून बघू, परत चुकायला नको. थोडंसं माझं वेगळं येणार कारण त्यांनी एक एक्स्ट्रा नोट तयार केली, पण करायची गरज नाही, मी केले ते बरोबरच आहे. 3000 प्लस 6000 प्लस 7000 आलं आपलं 30,000. तर हे बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही आहे. ही टोटल आहे 30,000. बरोबर आहे. तुम्ही असंच करा कारण त्याने आपल्याला जे नोट्स दिलेले आहे त्याच्यामध्ये बिल्स पेएबल अदर करंट लायबिलिटीलाच घेतलेलं आहे. प्रोव्हिजनची तरतूद करू आपण. कितीची ह्याची किती टोटल आहे? 9 3 12, चला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 6 7 72,000. तर ऑल ओव्हर आपलं नोटची टोटल बरोबर आली. आता हे जे नोटची टोटल केली ते आपण बॅलन्स शीटला लिहिणार आहोत. तर पहिल्या नोटची टोटल आहे 16 लाख किती आहे? नॉन करंट ॲसेट पहिली नोट आहे 16 लाख. आपण इथं लिहायचं आहे 16 लाख 16 लाख. 2 नंबरच्या नोटची टोटल आहे 54,000. तर इथं लिहायचं आहे 54,000. 3 नंबरच्या नोटची टोटल आहे 75,000. इथं नंबर पण मी टाकलेला आहे 75,000. 4 नंबरची टोटल आहे 35,000. 35,000. नेक्स्ट नोट नंबर आहे 3,40,000. 3,40,000. 3,40,000. 6 नंबरला आहे 80,000. इथं टोटल लिहायचं राहिलं 80,000. 6 नंबरला आहे 80,000. अदर नॉन करंट ॲसेट नील. 7 नंबरची नोट नील आहे. त्याच्यानंतर करंट ॲसेटच्या हेडमध्ये येतं इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीची नोट नंबर 8 आहे 50,000. करंट ॲसेटमध्ये इथून करंट ॲसेट इथपर्यंत आपली फिक्स ॲसेट होती. तर ह्याची अमाऊंट किती आहे? 50,000. इन्व्हेंटरी 50,000. इन्व्हेस्टमेंट 10,000. ट्रेड रिसिवेबलची नोट आहे 2,86,000. 2,86,000. त्याच्यानंतर आहे कॅश अँड कॅश इक्विवलंट 40,000. त्याच्यानंतर आहे लोन, शॉर्ट टर्म लोन किंवा लोन्स अँड ॲडव्हान्स 19,000 19,000. आणि अदर करंट ॲसेटची नोट आहे 13 नंबर नोट, अदर करंट ॲसेट 6,000. आता आपल्याला ह्या सगळ्याची टोटल करायची आहे ही जी आहे ती. तर तुम्ही करू शकता. पहिला आहे 16,000. एक मिनिट तुम्हाला थोडं ब्राईटनेस वाढवते. 16 लाख 16 लाख 1 2 3 4 5 16 लाख प्लस 54,000 प्लस 75,000 प्लस 35,000 प्लस 3,40,000 प्लस 80,000 प्लस 50,000 प्लस 10,000 प्लस 2,86,000 प्लस 40,000 प्लस 19,000 प्लस 6,000. अमाऊंट आली आपली 25,95,000. बरोबर आहे 25,95,000 हे आहे ॲसेटची टोटल. आता एवढीच टोटल आपल्या लायबिलिटीची यायला पाहिजे. तर लायबिलिटीच्या नोट आता आपल्या 14 पासून चालू आहेत. पहिली आहे अदर इक्विटी इक्विटी शेअर कॅपिटल 14,88,000. 14,88,000. 88,000. अदर इक्विटी नोट नंबर 2 अदर इक्विटीची टोटल आहे 3,75,000. 3,75,000. त्याच्यानंतर ही झाली आपली इक्विटी. त्याच्यानंतर आहे नॉन करंट लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक बॉरोइंग लॉंग टर्म बॉरोइंगची टोटल आहे 4,90,000. 4,90,000.
4,90,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शॉर्ट टर्म बॉरोइंग 65,000. ट्रेड फिएबलची एक नोट आहे. लॉंग टर्म ते नाही लिहिलं आपण, हे शॉर्ट टर्म आहे, इथं लिहिते शॉर्ट टर्म. बॉरोइंगची टोटल आहे लॉंग टर्म बॉरोइंग 4,90,000. त्याच्यानंतर बॉरोइंग आहे शॉर्ट टर्म 65,000. शॉर्ट टर्म बॉरोइंग इथं लिहिले बघा, शॉर्ट टर्म बॉरोइंग 65,000. त्याच्यानंतर ट्रेड पेएबल शॉर्ट टर्म आहे 75,000. त्याच्यानंतर आहे अदर करंट लायबिलिटी 30,000. अदर करंट लायबिलिटी 30,000. आणि प्रोव्हिजनची टोटल आहे 72,000. 72,000. आता ह्याची आपली टोटल ॲसेट एवढीच यायला पाहिजे, तर आपलं आन्सर बरोबर आहे. तर पहिलं आहे 14,88,000 प्लस 3,75,000. नंतर आहे 4,90,000 प्लस 65,000 प्लस 75,000 प्लस 30,000 प्लस 72,000. आन्सर इज करेक्ट. 25,95,000 हे आहे आपल्या इथं लिहिलं टोटल इक्विटी अँड लायबिलिटीज. तर हा लेसन खूप लेंदी आहे किंवा क्वेश्चन पण खूप मोठे आहेत. तर मी हा पहिला क्वेश्चन आपल्याला सॉल्व करून दिलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.